पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मराठी लुक्कृष वर्तमान अध्याय 7 शतपतीच्या चाकरास बरे करणे. शतपतीच्या चाकरास बरे करणे. नंतर लोक ऐकत असता तो आपली सर्व वचने समाप्त करून कफरनहूमात गेला. तेव्हा कोणा एका जमादाराचा एक आवडता दास दुःखनाईत होऊन मरणास टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून यहुद्यांच्या वडील मंडळास त्याचकडे पाठविले व विनंती केली की आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. ते येशूकडे येऊन आग्रहाने विनंती करून म्हणाले, त्याच्यासाठी आपण हे करावे असा तो योग्य आहे, कारण तो आपल्या राष्ट्रावर प्रेम करतो आणि त्याने आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे. तेव्हा येशू त्याचबरोबर गेला. मग तो घराजवळ येताच जमादाराने त्याचकडे मित्रास पाठवून त्याला म्हटले, प्रभूजी, श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. त्यामुळे आपणाकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही. तर शब्द बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य असून माझ्या स्वाधीन शिपाई आहे. मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो. या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले आणि तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, एवढा विश्वास इस्रायलातही मला आढळला नाही. नंतर ज्यांना पाठविले होते ते माघारे घरी आल्यावर त्यास तो दास बरा झालेला आढळला. विधवेच्या मुलास बरे करणे. विधवेच्या मुलास बरे करणे. नंतर लवकरच असे झाले की तो नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर गेला. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला तेव्हा पहा, कोणी एका मेलेल्या इस्माला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक पुत्र असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, रडू नको. मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला. तेव्हा खांदेकरी उभे राहिले आणि तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ. तेव्हा मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. तेव्हा सर्वांस भय प्राप्त झाले आणि ते देवाला गौरव करीत म्हणाले, आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उत्पन्न झाला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. त्याच विषयीची ही बातमी सगळ्या यहुदियात व चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली. बाप्तिस्मा करणारा योहान. बाप्तिस्मा करणारा योहान. या सर्व गोष्टीविषयी योहानाला त्याच्या शिष्यांनी सांगितले. मग योहानाने आपल्या शिष्यातील दोघास जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारवयास पाठविले की जे यावयाचे ते आपण आहात किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी. ती मनुष्ये त्याचकडे येऊन म्हणाली, बाप्तिस्मा करणारा योहान याने आम्हास आपणाकडे असे विचारवयास पाठविले आहे की जे यावयाचे ते आपण आहात की आम्ही दुसऱ्यांची वाट पाहावी. त्याच घटकेस त्याने पुष्कळ लोकास रोग, पीडा व वाईट आत्मे यापासून मुक्त केले आणि बहुत आंधळ्यास दृष्टी दिली. मग त्याने त्यास उत्तर दिले, तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानाला जाऊन सांगा. आंधळे डोळस होतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठतात व गरीबास सुवार्ता सांगण्यात येते. जो कोणी मजविषयी अडखळत नाही तो धन्य आहे. मग
योहानाचे निरोपे गेल्यावर तो योहानाविषयी समुदायास म्हणू लागला, तुम्ही काय पहावयास रानात गेला होता? वाऱ्याने हलविलेला बोरू काय? तर काय पहावयास गेला होता? मऊ वस्त्रे ल्यालेला मनुष्याला काय? पहा, भडक पोशाख करणारे व चयन करणारे राजवाड्यात असतात. तर तुम्ही काय पहावयास गेला होता? संदेष्ट्याला काय? हो, मी तुम्हा सांगतो, संदेष्ट्याहून श्रेष्ठ अशाला, ज्याविषयी लिहिले आहे, पहा, मी माझा निरोप्या तुझ्याकडे पाठवितो, तो तुझा मार्ग तुझ्यासमोर सिद्ध करील. तो हाच आहे. मी तुम्हा सांगतो, स्त्रियापासून जन्मलेल्या इस्मामध्ये योहानापेक्षा मोठा कोण नाही. तरी देवाच्या राज्यात कनिष्ठ असलेला तो त्याजहूनही श्रेष्ठ आहे. योहानाचे श्रवण करून सर्व लोकांनी व जकातदारांनी त्याचा बप्तिस्मा घेतला. तेणेकरून त्यांनी देवाचे न्यायत्व मान्य केले. परंतु परुषी व शास्त्री यांनी त्याचपासून बप्तिस्मा घेतला नाही. तेणेकरून त्यांनी आपणा संबंधाने असलेल्या देवाचा संकल्प व्यर्थ केला. या पिढीच्या लोकास मी कशाची उपमा देऊ? ते कशासारखे आहेत? जी मुले बाजारात बसून एकमेकास हाका मारतात, त्यांच्यासारखे ते आहेत. ती म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला तरी तुम्ही नाचला नाही, आणि आम्ही विलाप केला तर तुम्ही रडला नाही. बप्तिस्मा करणारा योहान भाकरी खात व द्राक्षरस पीत आला नाही, आणि तुम्ही म्हणता त्याला भूत लागले आहे. मनुष्याचा पुत्र खात पीत आला आहे, आणि तुम्ही म्हणता, पहा, हा खादाड व दारूबाज मनुष्य जकातदारांच्या व पापी लोकांचा मित्र आहे. ज्ञान आपल्या सर्व संततीच्या द्वारा न्याय ठरते. येशूच्या चरणास तैलाभ्यंग व 2 कर्जदारांचा दृष्टांत. येशूच्या चरणास तैलाभ्यंग व 2 कर्जदारांचा दृष्टांत. परुषातील कोणी एकाने त्याला आपल्या इथे भोजन करण्याची विनंती केली, आणि तो परुषाच्या घरी जाऊन भोजनास बसला. तेव्हा पहा, त्या गावात कोणी एक पापी बायको होती. ती तो परुषाच्या घरात भोजनास बसला आहे हे ऐकून सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली, आणि त्याच्या पायाजवळ मागे रडत उभे राहून आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. तिने आपल्या मस्तकाच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले, आणि त्यास सुगंधी तेल लाविले. तेव्हा ज्या पुरुषाने त्याला बोलाविले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, हा संदेष्टा असता तर याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे हे त्याला कळले असते. तेव्हा येशूने त्याला म्हटले, शिमोना, मला तुझबरोबर काही बोलावयाचे आहे. तो म्हणाला, गुरुजी, बोलावे. एका सावकाराचे 2 कर्जदार होते. एकाला 100 रुपये देणे होते व एकाला 10 होते. देणे फेडावयास त्याच्याजवळ काही नव्हते, म्हणून त्याने त्या दोघास सोडिले. तर त्यातून कोणता त्याजवर अधिक प्रीती करील? शिमोनाने उत्तर दिले, ज्याला अधिक सोडले तो, असे मला वाटते. मग तो त्याला म्हणाला, योग्य ठरविलेस. तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, तू या बाईला पाहतोस ना? मी तुझ्या घरी आलो असता तू माझ्या पायासाठी पाणी दिले नाही, परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले. तू माझा मुका घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून ही माझ्या पायाचे मुके घेता राहिले नाही. तू माझ्या मस्तकाला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायास सुगंधी तेल लावले. या कारणास्तव मी तुला सांगतो, हिची बहुत पापे आहेत ती सोडण्यात आली आहेत, कारण हिने फार प्रीती केली.
ज्याला थोडके सोडले तो थोडकी प्रीती करतो. मग त्याने त्याला म्हटले, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसात म्हणू लागले, पापांची क्षमा देखील करणारा हा कोण? त्याने त्या स्त्रीला म्हटले, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, सुखरूप जा.